आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। श्रीरामपूरच्या गँगवॉर प्रकरणात पोलिसांचा मोठा स्ट्राईक। गोळीबार करणारा मुख्य आरोपी अवघ्या 24 तासात बेड्यात। श्रीरामपूर शहरातील पूर्णवाद नगर येथे जुन्या वादातून झालेल्या गँगवॉर आणि गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय उर्फ अभि सुरेश ससाणे आणि त्याचा साथीदार अक्षय किरण कपोते यांना अवघ्या 24 तासांच्या आत नाशिक येथून अटक करण्यात आली आहे। 2 जुलै 2026 रोजी दुपारी म्हसोबा चौक पूर्णवाद नगर येथे फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव बोलत असताना जुन्या वादातून अभय ससाणे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर लाकडी दांडके आणि इतर हत्यारांनी हल्ला केला। त्यानंतर अभय ससाणे याने बंदुकीतून शुभम यादववर गोळी झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या आधारे आरोपी नाशिक येथे असल्याचं निष्पन्न होताच पोलिसांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या मदतीने कारवाई करून अभय उर्फ अभि सुरेश ससाणे वय 21 राहणार अजतवाडी श्रीरामपूर आणि अक्षय किरण कपोते वय 25 राहणार म्हाडा कॉलनी श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले। ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदार शाहिद शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, सागर ससाणे आणि रमीज राजा अतार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या कारवाईत सहकार्य केले। प्राथमिक चौकशीत आरोपींनी जुन्या वादातून गुन्हा केल्याचं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज।